मित्रांनो अंतिम सामना मेगा फायनल, जरा दोन्ही संघांसाठी टाळ्या जाऊ द्या. स्थानिक चिपळूणचा संघ आणि पश्चिम महाराष्ट्रातला दादा संघ साहिल पाटीलचा शिवमुद्रा कोल्हापूर. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी नुकतीच दापोली येथील असणारी स्पर्धा, जी राज्यस्तरीय स्पर्धा, या स्पर्धेमध्ये देखील दोन्ही संघ एकमेकांसमोर होते. अंतिम सामन्यात वाघजाई कोळकेवाडीनं याच शिवमुद्रावरती मात केली होती आणि त्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं होतं. ही दुसरी वेळ आपण पाहतो मित्रांनो, या दुसऱ्या वेळी दोन संघ एकमेकांसमोर भिडतायत. अर्थात स्पर्धा असेल ती शिवमुद्रा आणि वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी यांच्या दरम्यानची एक बिग फाईट आपण अनुभवणार. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित राहावं. सर्व सन्माननीय अतिथीगण, आपणास विनंती आहे. महत्वाच्या असं लढत शुभम शशिकांत शिंदे आक्रमणासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. शुभम शिंदेचं असणार आक्रमण या स्पर्धेच्या निमित्तानं. पाक गोरिलेवाडीची असणारी स्पर्धा मित्रांनो आपण सक्सेस केली या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेत आपण पाहतोय अनेक मोठे मोठे असणारे जे खेळाडू आपण पाहिले आणि आज या सुवर्ण क्षणी या स्पर्धेच्या निमित्तानं या मेगा फायनलचे असणारे साक्षीदार असताना आपण पाहतोय साहिल पाटील, नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, आक्रमणासाठी सज्ज आपण पाहतोय. 2-1-2-2 असा चमू त्याला परतवण्यासाठी असेल आणि एक चांगला डॅश करण्याचा प्रयत्न, चोख प्रत्युत्तर देत आहेत. पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय आपला स्थानिक संघ आहे वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी. आपण पाहताना सगळ्यांचा असणारा लाडका आपण पाहतोय अजिंक्य पवार, एक विस्फोटक असं हा खेळाडू आपल्या सर्वांग सुंदर खेळानं संपूर्ण महाराष्ट्राची असणारी मनं जिंकली. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी नागपूर येथे एक इंटर रेल्वे कॉम्पिटिशन झाली आणि नागपूरच्या स्पर्धेत सेंट्रल रेल्वेनं त्या स्पर्धेचं असणारा अजिंक्यपद पटकावलं होतं आणि त्यातला असणारा बेस्ट रायडर म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. तोच हा अजिंक्य पवार. एक महत्वाची असणारी लढत या ठिकाणी आपण पाहत असताना निखिल बर्गे हा देखील विस्फोटक असा खेळाडू आहे. या स्पर्धेच्या लौकिका साजेस असा खेळ तो जरूर करण्यात काही शंका नाही. पश्चिम महाराष्ट्रातली मोठी मक्तेदारी. अजिंक्यला पॉइंट लागताच आपण पाहतोय मान्य आमदार आदरणीय शेखरजी निकम सर यांच्याकडून 500 रुपयाचं असणार पारितोषिक येत आहे अजिंक्य पवारसाठी. फार महत्वाची असणार लढत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर अतिथीगण या ठिकाणी सज्ज असताना आपल्या पाक विभागाचा असणारा सुपुत्र, भारतीय डाक विभागाला जो रिप्रेझेंट करतो तो अभिषेक भोजने, 2-2-2 असा चमू त्याला परतावण्यासाठी आपण पाहत असताना सुरेख प्रयत्न, कमबॅक करताना पुन्हा एकदा अभिषेक. टाळ्या होऊन जाऊ द्या पाककर, एन्जॉय करूया. अक्षरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आमच्या महिला क्रीडा रसिक देखील या ठिकाणी सज्ज आहेत. प्राजक्ता भोजने मॅडम, मनपूर्वक स्वागत असेल आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं. पाक विभागातली मानाची प्रतिष्ठेची अशी स्पर्धा, मंडळाचे असणारे सगळे अध्यक्ष पदाधिकारी स्पर्धा खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण सक्सेस केली. आजच्या या रात्री तमाम क्रीडा रसिकांचा असणारा ओसंडून वाढणारा उत्साह जरूर आहे. खूप एन्जॉय करतोय. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा पाक गोरिवलेवाडी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आजच्या अंतिम दिवशी अंतिम सामन्यात ग्रँड फिनालीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्य आमदार आदरणीय शेखरजी निकम सर या स्पर्धेला संबोधित करण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या समवेत सन्मान्य नितीनजी ठसाळे, आदरणीय मोहनशेठ मिरगल या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. सन्मान्य उमेश दादा, आदरणीय बाळासाहेब कदम, सन्मान्य नितीनजी ठसाळे, आदरणीय मोहनशेठ मिरगल या ठिकाणी उपस्थित आहेत. एक प्रतिष्ठेची स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा या पाकच्या भूमीत या ठिकाणी आपण अनुभवताना सामना अत्यंत चुरशी चावणार आहेत काही शंका नाही. शिवमुद्रा हा देखील एक तोला मुलाचा संघ आपण पाहतो. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. क्रीडा रसिक भरपूर एन्जॉय करताना ही स्पर्धा, आजची रात्र आपल्या सर्वांसाठी मित्रांनो पर्वणी असणारी रात्र आहे. प्रयत्न दमदार, क्या बात है. एक छान बॉडी बॅलन्स, कंट्रोल आणि डॅश करताना पॉइंट मिळताना पुन्हा एकदा आपण पाहिलं वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडीसाठी एक प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहता. ग्रँड फिनाली या ठिकाणी आपण पाहत असताना दुर्वा स्पोर्ट्स दापोली, एक गुड क्लॅरिटी, चांगल्या कमेंट्स आपल्यासाठी या स्पर्धेच्या निमित्तानं. पाक गोरिवलेवाडी अभिषेक भोजने आक्रमणासाठी सज्ज असताना 4च्या डिफेन्समध्ये खेळायचा बोनस ऑफ आहे. चढाईतच गुण घेणं क्रमप्राप्त असेल या खेळाडूसाठी. आजची रात्र आपल्यासाठी परवडी देणारी रात्र.
विद्युत प्रकाश ज्योतातल्या देखण्या लढतीचे मित्रांनो आपण साक्षीदार. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम क्रमांकासाठी आपण पाहिलं तर 1,00,000 रुपये आकर्षक असा चषक मान्य आमदार आदरणीय शेखरजी निकम यांच्या गौरवार्थ आयोजित केला हा आमदार चषक 2025. द्वितीय क्रमांकासाठी 51,001 आणि आकर्षक चषक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 25,001 आणि आकर्षक चषक. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं वैयक्तिक पारितोषिक देखील आपण देतोय. बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना आपण सन्मानित करणार आहोत. प्रयत्न दमदार, जरा एन्जॉय करू मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊ द्या. स्थानिक संघाला एक चांगला मॉरल सपोर्ट मिळताना युवा नेते सन्मान्य साहिल सचिन कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम साहिलजी, मनपूर्वक स्वागत आपलं. क्रीडा रसिकांसाठी उद्या श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुमणेवाडी यांच्या माध्यमातून आपल्याला कलाविष्कार या ठिकाणी अनुभवता येणार आहे. एक स्पेशल अशी पर्वणी असेल ती आपल्या सर्वांसाठी, त्याचा देखील आपण आस्वाद घेऊया. बघूया काय घडतंय. येणारा काळ ठरवणार. दोन्ही संघ अत्यंत महत्वाचे आहेत. दर्दी क्रीडा रसिक ही स्पर्धा एन्जॉय करताना आजच्या महत्वाच्या क्षणी अजिंक्य पवार 3चा डिफेन्स, सुपर टॅकल ऑन. काय घडतं काय बिघडतं येणारा काळ ठरवणार मित्रांनो. या स्पर्धेच्या निमित्तानं या खेळाडूच्या माध्यमातून प्रयत्न दमदार आहे. कोपरक्षकाच्या दिशेनं चाणाक्षाशी नजर, एक महत्वाचा मोहरा टिपण्याचा प्रयत्न जरूर होताना एक पर्वणी असणार आहे. साहिल पाटील एक एकाकी अशी झुंजर येतो आपल्या संघासाठी. पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्वाचा चेहरा आपण पाहतो. आपण जर वळलं तर पश्चिम महाराष्ट्रातले महत्वाचे जिल्हे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांना एक मोठा दबदबा आणि विशेष दबदबा आपण पुणे जिल्ह्याचा पाहतो. त्यात मोठे मोठे खेळाडू घडतात. आपले महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह सन्मान्य बाबूराव चांदोरे यांच्या माध्यमातून BC फाउंडेशन पुणे याच्या माध्यमातून देखील महाराष्ट्रातल्या अनेक खेळाडूंना संधी असते. 2चा डिफेन्स, सुपर टॅकल ऑन. आक्रमणासाठी सज्ज असेल तो पुन्हा एकदा अजिंक्य पवार. विस्फोटक असा खेळाडू आहे. स्पर्धेच्या निमित्तानं क्रीडा रसिकांच्या साक्षीनं आजची रात्र आपल्यासाठी मित्रांनो एक स्पेशल पर्वणी देणारी रात्र, एक अद्भुत अविस्मरणीय सोहळा या ठिकाणी आपण अनुभवत असताना सुरेख सुरेख मित्रांनो संघर्ष असा करा की विरोधकांनी देखील आपलं कौतुक केलं पाहिजे, प्रतिस्पर्ध्याने देखील आपलं कौतुक केलं पाहिजे. आणि परवा एक बाईट घेतली होती याच साहिलची, त्यांनी या शुभम, अजिंक्य, आदित्य यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं या अगोदरच्या राज्यस्तरीय स्पर्धेत. हाच तो एक महत्वाचा खेळाडू आहे, तो अर्थात साहिल. एक पर्वणी आपल्या सर्वांसाठी आजच्या रात्री क्रीडा रसिकांचा ओसंडून वाढणारा उत्साह आहे. खऱ्या अर्थानं पाक गोरेवल्यावाळीचे असणारे सर्व प्रयत्न दमदार आहे. आपण पाहूया 2 पॉइंट्स टू साहिल. कमॉन साहिल, टाळ्या जाऊ द्या शिवमुद्रासाठी. जसं आपण आपल्या स्थानिक संघासाठी टाळ्या देतो त्या पद्धतीनं पाहुण्या संघाला देखील आपण प्रोत्साहन देणार. सलग 3 कुमार गटाच्या राष्ट्रीय स्पर्धानंतर महाराष्ट्राकडून ज्याला आपण पाहिलं तो ठाणे महानगरपालिकेचा व्यावसायिक खेळाडू ओंकार दीपक कुंभार आक्रमणासाठी सज्ज. साहिलच्या हातातून निसटतोय. मित्रांनो उंची लहान आहे मात्र कीर्ती महान आहे खेळाडूची. जरा टाळ्या कमी पडल्या ओंकारसाठी. कमान चिपळूणकर, कमान बिगॅन. थैंक यू डीजे मास्टर, बहुत बढ़िया. नैने जी आपले ऑपरेटर अत्यंत दमदार वाजवत आहेत. क्रीडा रसिक एन्जॉय करतायत. वळूया पुन्हा एकदा खेळाकडे. आक्रमणासाठी पश्चिम महाराष्ट्रातला एक गुणवान खेळाडू नितीन येतोय. आक्रमणासाठी आपण पाहताना हा एक महत्वाचा तोला बुलाचा असणारा खेळाडू नितीन बर्गे. मी विनंती करतो मंडळाचे सन्मान्य उपाध्यक्ष आदरणीय संदेशजी गोरिवले त्यांच्या समवेत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. संघर्ष क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या खेळाला प्रारंभ केला
एक आपल्या सर्वांचे लाडके खेळाडू म्हणून महाराष्ट्रातली असणारे अनेक मैदानं ज्या खेळाडूनं गाजवली आणि महाराष्ट्रात एक वेगळा दबदबा ज्या खेळाडूचा राहिला, ते सध्या राजकीय क्षेत्रात असली तरी कबड्डी ही एक मोठी आवड. रत्नागिरी जिल्ह्याचा एक स्टार खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्मान्य महादेव उर्फ बाळा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करतोय मंडळाच्या वतीनं. जरा जोरदार टाळून जाऊ द्या. संघर्ष क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपली कारकीर्द ज्यांनी गाजवली ते आपल्या सर्वांचे लाडके महादेव उर्फ बाळा कदम. लवकरच आपल्या उमेशदादा सकपाळ यांची देखील राज्यस्तरीय स्पर्धा आपण अनुभवतोय. 11, 12, 13 मार्च पुन्हा एकदा दापोली व्यावसायिकांची स्पर्धा आणि त्यानंतर पुन्हा एकदा मे मध्ये आपण पाहणार जालगाव दापोली इथं आणखीन एक राज्याची असणारी मानाची स्पर्धा. एक खेळाचा असणारा सिलसिला जोरात आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना 30-31 आपण पाहणार आहोत. ते संगमेश्वर माबळे इथली असणारी महत्वाची स्पर्धा क्रीडा रसिकांसाठी. एक रंगतदार अशा लढतीच्या निमित्तानं आपण उपस्थित असताना सुधीर हुजरे आक्रमणासाठी सज्ज आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा असणारा उज्ज्वल भवितव्य. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मंडळ आहेत आपण पाहतोय. नौका क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातली अनेक मैदानं गाजवली ते आपले ज्येष्ठ मार्गदर्शक बंधू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कम ऑन नयनेश. उत्तरार्धात आपण पाहिलं काय स्ट्रॅटर्जी असणार, काय डावपेच असणार ते आपण अनुभवणार आहोत. साईलमध्ये तेवढी गुणवत्ता ठासून भरलेली आहे. आजच्या या रंगतदार लढतीच्या निमित्तानं आपण पाहत असताना आपल्या सर्वांचा लाडका साईल पाटील. प्रयत्न दमदार आहे, दमदार प्रयत्न. काय घडलंय ते आपण बघूया, काय घडलंय ते बघूया. किती खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवणार. डोळ्याची पापडी लावते ना लावते तोपर्यंत महत्वाचे असणारे क्षण आहेत. आपण पाहूया काय घडलंय ते. पंचांचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आपण बोलणं योग्य नाही. कदाचित मिडल लाईन क्रॉस केली जाते असं वाटतंय आणि त्या माध्यमातून दोन्ही महत्वाचे असणारे पंच आपण या ठिकाणी पाहत असताना 2 पॉइंट्स टू कोल्हापूर. कमॉन कोल्हापूर, कमॉन साईल. अजिंक्य पवार इज ऑन फायर. आक्रमण चढवण्यासाठी तो सज्ज असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो संघर्ष करत राहा, कारण साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. ह्या खेळाडूंना आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला अनुभव दिलेला आहे. आपला देखील पाहतोय एक मोठी असणारी गुणवत्ता ठासून भरलेला हाच तो अजिंक्य. आपल्या चिपळूणचं कोकणचं असणारं उज्ज्वल भवितव्य पुढे खेळाडूकडे आपण पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या चिपळूण पोलीस प्रशासनाचं देखील आपल्याला खूप मोठं सहकार्य लाभत आहे. त्या पोलीस स्टेशनचे देखील आपण मनपूर्वक आभार. त्याचबरोबर महावितरण कंपनी अर्थात MSCB यांनी देखील खूप मोठं सहकार्य केलं आहे. त्यांचे देखील विशेष आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं निधी संकलन समिती असेल, त्याचबरोबर क्रीडांगण समिती असेल, आपला ऑफिशियल पॅनल असेल, या सगळ्यांनी आपापल्या व्यवस्थेमध्ये खूप मोठं अवधारण दिलंय, खूप मोठं सहकार्य केलंय. या सगळ्यांचं आमच्या पाक घोरिलोवाडी क्रीडा मंडळाच्या या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार कोणाचे मानायचे असतील तर ज्यांच्यामुळे ही स्पर्धा मोठी होते ते आपले तमाम क्रीडा रसिक. यांचा देखील आपण भरभरून साथ देऊया. क्रीडा रसिक आपण आपल्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. चिपळूण ही कबड्डीची असणारी पंढरी आहे आणि खऱ्या अर्थानं पाक घोरिलोवाडी क्रीडा मंडळानं आयोजित केली स्पर्धा. आणि ज्यांनी आपल्याला मित्रांनो संधी दिली स्पर्धा पाहण्याची, जी आपण पाहतोय, ज्यांच्या नेतृत्वानं जवळपास 1.5 ते 2 महिने या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठी मेहनत आहे आपल्या पाक घोरिलोवाडी क्रीडा मंडळाची. त्या मंडळाचे कार्यकर्ते, त्याचबरोबर कबड्डीसाठी ज्यांनी समिती नेमली होती त्या पाक घोरिलोवाडी क्रीडा मंडळासाठी टाळावर मित्रांनो. खूप मोठी स्पर्धा, देखणी स्पर्धा, डोळ्याचं पारड फेडणारी स्पर्धा. अभिषेक भोजने आक्रमणासाठी सज्ज. 2-1-2-2 असा चमू त्याला परतवण्यासाठी आपण पाहत असताना आजच्या या महत्वाच्या रात्री दर्दी क्रीडा रसिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. एक लक्षवेधी अशी लढत या ठिकाणी आपण अद्भुत असताना सर्व मंडळाचे असणारे दोन्ही आपले अध्यक्ष
एक आपण पाहिलंय तर पाक गोरिवलेवाडी क्रीडा मंडळाचे असणारे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्रथमेशजी गोरिवले, अभिषेकजी गोरिवले, उपाध्यक्ष आहेत खजिनदार अश्विन पवार, महेशजी चिले, त्याचबरोबर कबड्डी स्पर्धेचे अध्यक्ष रमेश तांबडे, उपाध्यक्ष संदेश गोरिवले, सचिव निखिल खेडेकर, अनिल शेठ गोरिवले, त्याचबरोबर मंडळाचे सगळे आधारस्तंभ, मार्गदर्शक, निमंत्रक ज्यांची ज्यांची नावं घ्यावी खूप थोडी आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी पाक स्टार क्रिकेट क्लब, त्याचबरोबर संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण, श्रद्धा स्पोर्ट्स क्लब, श्री धनंजय भालेकर कापसाळ, सहयोग मित्रमंडळ पाक चिपळूण यांनी खूप मोठा असणारा उद्गार दिलेला आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं कैलासवासी आनंदजी तांबडे, कैलासवासी रवींद्रजी गोरिवले, कैलासवासी पार्वती ठसाळे माऊली आणि कैलासवासी अभिषेक गोरिवले, कैलासवासी आयुष भरत गोरिवले या सर्वांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न आपण जरूर करतोय. पुन्हा एकदा मित्रांनो आपण खेळाकडे वळूया. आक्रमणासाठी ओंकार कुंभार, एक विस्फोटक असा खेळ, एक बोनस पॉइंट मिळताना याच ओंकार कुंभार साठी आपण पाहतोय. जे ऑफिशियल पॅनल समोर उभे असणारे क्रीडा रसिक जरा बाजूला होते ना, ए दादा प्लीज जरा. पंचप्रमुख अड्ड्यांचे सगळे सहकारी त्या ठिकाणी सज्ज आहेत. प्रेमाची विनंती आपल्या सर्वांसाठी. मित्रांनो रात्रीचे 12 वाजता आहेत तरी देखील तोच जॉय, तोच उत्साह आपण पाहतोय. कमॉन आदित्य, मॅन फ्रॉम युनियन बँक, बेंगॉल वॉरियर्स, एक दमदार अशी पकड करतोय. एकाकी झुंज दिले, कडवा प्रतिकार आहे. वॉल ऑफ वागजाय, अजिंक्य पवार, विस्फोटक असा खेळ. अनेक चांगल्या चांगल्या खेळाडूंना संधी दिली. जगदीश शिंदे, राजेश कुंभार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आजच्या महत्वाच्या असणाऱ्या रात्री. सामन्यावरती पूर्वार्धामध्ये मजबूत पकड आहे अजिंक्य पवारच्या या चमूजी, अर्थात वागजाय क्रीडा मंडळ कोळकेवाडी, बलाढ्य असा संघ, अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ. मग अशा आपण अजिंक्य बद्दल बोललो, जो बेस्ट रेडर राहिला. तर सेंट्रल रेल्वेनं ज्या नागपूरच्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं त्या स्पर्धेचा असणारा बेस्ट डिफेंडर हाच शुभम शिंदे राहिला होता. आणि स्पर्धेतला असणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू पंकज मोहिते याला सन्मानित करण्यात आलं होतं, जो मुंबई शहरचा गुणवान खेळाडू. स्पर्धा होती नागपूरची व्यावसायिकांची. अंतिम सामन्यात सेंट्रल रेल्वे विजेते. अभिषेक भोजनी आक्रमणासाठी सज्ज असताना आजच्या या महत्वाच्या लढतीच्या प्रसंगी विद्युत प्रकाश ज्योतातल्या देखण्या लढतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. खूप एन्जॉय करतो ही स्पर्धा. मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहत असताना भारतीय डाक विभागाला ज्यांनी रिप्रेझेंट केलं, महिंद्रा अँड महिंद्रा व्यावसायिक संघाकडून पूर्वी पाहिलं, तोच जोश, तोच उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय एका रंगतदार लढतीच्या निमित्तानं. मित्रांनो आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन संधी देत आहे, त्याचा आपण सर्वोत्तम वापर करा. आपल्या खेळाचा असणारा दर्जा सुधारा आणि त्यातूनच आपली असणारी गुणवत्ता सिद्ध करा. व्यावसायिक गटामध्ये आपल्याला जरूर संधी मिळेल यात काही शंका नाही. प्रयत्न दमदार आहे आणि या ठिकाणी चांगली स्ट्रगल आपण पाहतोय त्यांच्या आपण डिफेन्स मध्ये. वॉल ऑफ शिवमुद्रा, क्या बात आहे, चांगला प्रयत्न असेल. शिवमुद्राचे शिलेदार वैभव राबाडे, अविनाश शरापले, साहिल पाटील आणि निखिल बर्गे. आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं जे इलेक्ट्रिशियन लाभले ते प्रवीण पाटील यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी या. प्रवीण पाटील विनंती, आपण या ठिकाणी येऊया. मित्रांनो आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. आमच्या महिला भगिनी या ठिकाणी बसल्या आहेत, पण आपल्याच पैकी एक पोलीस प्रशासनातलं असणार एक महिला आहेत ज्या तिथं सेवेत आहेत. मात्र खेळाच्या आवडीपोटी त्याचबरोबर या स्पर्धेत या ठिकाणी त्यांची ड्युटी आहे, या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी मॅडमला विनंती करतो जरा प्लीज या. मॅडम मॅडम प्लीज जरा एक मिनिट फक्त, एक मिनिट, एकच मिनिट फक्त या. ओके ओके ठीक आहे. अभिषेक भोजनी एक विस्फोटक असा खेळाडू आक्रमणासाठी सज्ज असेल. आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी सज्ज असताना या स्पर्धेच्या निमित्तानं एक रंगतदार अशी लढत, आत्मविश्वासा यशाचा असणारा एक महत्वाचा असणारा आपण पाहतो मोहरा.
आणि त्याच्यातून आपण जर त्या आत्मविश्वासावर आपण जर ठाम राहिलो तर आपण आपली गुणवत्ता ही सिद्ध करू शकतो. अनेक स्पर्धांमधून आपण पाहिलं आणि त्यासाठी आपला पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे, तरच आपण आपली खेळातली आपण जे असणारे आपला जो घोडदौड आहे ती कायम ठेवत असतो. पुन्हा एकदा वळतोय तो खेळाकडे. शिवमुद्राच्या माध्यमातून आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होणार. एक पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा संघ मात्र एक कडवी अशी झुंज आहे जे आपण पाहिलं. ज्या खेळाडूकडे आपण पाहतो वैभव रोबाडे, ज्याला खेलो इंडियात आपण पाहिलं होतं, ज्युनियर नॅशनलमध्ये पाहिलं होतं, तो महत्वाचा खेळाडू महाराष्ट्राचा असणारा स्टार वैभव. हॅलो, प्रयत्न दमदार आहे, दमदार, पॉवरफुल. ओंकार कुंभार इज ऑन फायर. सुरेख प्रयत्न झाला तो ऑफेन्स मध्ये. याच ओंकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतो. आजची रात्र आपल्यासाठी मित्रांनो महत्वाची. तुमच्या कार्यातून उत्कृष्टता साधा, त्यात तुमचं यश दडलेलं आहे, सामावलेलं आहे आणि त्यासाठी जोरदार खेळ करा. एक कबड्डी आपल्यासाठी खेळा, क्रीडा रसिकांसाठी खेळा. निवड समितीच्या नजरा असतात, अनेक असणाऱ्या स्पॉन्सर्सच्या नजरा असतात आणि त्यातून आपण पुन्हा एकदा कमबॅक करतो. पश्चिम महाराष्ट्रातला असणारा उज्ज्वल भविष्य साहिल पाटील कमबॅक करण्यासाठी सज्ज असताना अभिषेक भोजने विस्फोटक असा खेळ करण्याचा प्रयत्न असेल. या भागाच्या माध्यमातून आपण पाहिलं रत्नागिरी जिल्ह्याला लीड करणारा हा एक गुणवान खेळाडू आहे. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून. सफलता प्राप्त करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीची आणि अविरत प्रयत्नांची आवश्यकता असते, ते दाखवण्याचा प्रयत्न होतोय अभिषेकच्या माध्यमातून. आणि तोच जोश, तोच उत्साह पुन्हा एकदा साहिलच्या माध्यमातून एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न झाला. अद्यापर्यंत आपल्या संघाला घेऊन आलाय तो फायनल पर्यंत. त्याचा सहकारी वैभव रोबडे असेल, त्याचबरोबर निखिल बर्गे आणि अतुल पाटील यांची समर्थ साथ आहे. बाकी सगळे यंगस्टर्स आहेत. शिवमुद्राच्या माध्यमातून आपण पाहतो फार महत्वाची लढत या स्पर्धेच्या निमित्त. अजिंक्य पवार या ठिकाणी आपण पाहणार. आपल्या सर्वांचा असणारा लाडका खेळाडू, भरभरून बोलावं अनेक स्पर्धांमध्ये, इतका महत्वाचा असणारा खेळाडू आहे तो अजिंक्य. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर यशाचा असणारा चढता आलेख त्यांनी उंचावून ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला. आज आपण पाहतो आपण व्यासपीठावरती अनेक मान्यवर अतिथीगण आहेत. आमचं पंच पॅनल या ठिकाणी सज्ज आहे. तमाम चिपळूणकर आहेत, ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि त्या निमित्तानं आपण पाहतोय. मित्रांनो, मध्यांतरापर्यंत आपण थांबतोय. मध्यांतरापर्यंत गुणसंख्या आपण ऐकूया. वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी 23 गुण आणि शिवमुद्रा कोल्हापूर 11 गुण, अर्थात 12 गुणांची आघाडी मध्यांतरापर्यंत वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी संघाकडे. कम ऑन नयनेश.
स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना झुकवण्याची क्षमता असणारा संघ आहे. वाघजाई क्रीडा मंडळ कुळकेवाडी हा एक मोठा चमू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आजची रात्र आपल्यासाठी निश्चितच पर्वणी देणारी रात्र आहे मित्रांनो. विद्युत प्रकाश ज्योतातल्या देखण्या लढतीचे आपण साक्षीदार. उपांत्य फेरीच्या असणाऱ्या सगळ्या लढती मित्रांनो लक्षवेधी झाल्या आणि आपापल्या गटातील मातब्बर संघांनमत हे दोन्ही संघ आपण पाहिलं तर अंतिम फेरीपर्यंत आले. आजच्या रात्रीत इतिहास घडवणारी असणारी लढत खऱ्या अर्थाने स्पर्धेत आपण पाहतोय. कोकणच्या इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरी नोंद व्हावी अशी देखणी स्पर्धा देखणं आयोजन आमच्या पाग गोरिलेवाडी क्रीडा मंडळाचं. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं पाक गोरिलेवाडी क्रीडा मंडळ आणि चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केली आहे. एक पर्वणी असेल क्रीडा रसिकांसाठी. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दिनांक 14 फेब्रुवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पवन तलाव येथे करण्यात आलेलं आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आपण त्याचा देखील आपण लाभ घेऊया. क्रीडा रसिक चिपळूणवासिया. वन्स अगेन साहिल पाटील आक्रमणासाठी सज्ज. आजची रात्र आपणासाठी मित्रांनो परवडी असणार यात काही शंका नाही. दमदार प्रयत्न सुरू होतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. आजच्या लक्षवेधी लढतीत आपण पाहणार. क्रीडारसिक एन्जॉय करतायत ही स्पर्धा. मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा. अजिंक्य पवार एक विस्फोटक असा खेळ अनेक स्पर्धांच्या माध्यमातून या खेळाडूकडून आपण पाहिला. तोच हा अजिंक्य अद्यापर्यंत या स्पर्धेतला असणारा खेळ ज्याचा असणारा अजिंक्य राहिला. एक महत्वाचा असणारा मोहरा स्पर्धेच्या निमित्तानं. काही क्षणांसाठी आपण थांबतोय. ओव्हर टू नैनेश. थँक्यू थँक्यू. वैभव इथे पुन्हा एकदा आक्रमणासाठी कमबॅक करावं लागेल या खेळाडूला. पश्चिम महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून वैभव राबाडेकडे आपण पाहतो. अनेक स्पर्धांमध्ये दमदार असं प्रदर्शन असतं. मगाशी कोल्हापूरबद्दल बोललो. महत्वाचे काही कोल्हापूरमधले असणारे संघ शाहू, सोडोली कोल्हापूर, छावा आणि त्यातलाचा शिवमुद्रा हे तीन महत्वाचे संघ आपण पाहतो. ते कोल्हापूर जिल्ह्यातले. प्रयत्न दमदार आहे आपण पाहिलंय. सुरेख प्रयत्न. ओंकार कुंभार एक विस्फोटक असा खेळ स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असताना तमाम क्रीडारसिक ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी सज्ज आहेत. फार मोठ्या ताकदवान लढतीच्या निमित्तानं सामन्यावरती मजबूत पकड आहे ती वाघजाई क्रीडा मंडळ कुळकेवाडी या संघाची. विद्युत प्रकाश ज्योतातल्या देखण्या लढतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सज्ज असताना आजच्या महत्वाच्या असणार रात्री या ठिकाणी चारही मुंड्या चित करण्याचा प्रयत्न, गॅदर करण्याचा प्रयत्न डिफेन्स मधून एक चांगली कव्हर लागताना पुन्हा एकदा वाघजाईसाठी. कम ऑन. क्रीडारसिक एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या या स्पेशल परवडीच्या निमित्तानं. तमाम क्रीडारसिकांच्या साक्षीने हा एक महत्वाच्या लढतीचे आपण साक्षीदार. अनेकांनी खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं दिलं. महाराष्ट्रातल्या 16 संघांना मित्रांनो आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आपापल्या गटातील मातब्बर संघांनमत हे दोन संघ या स्पर्धेच्या ग्रँड फिनालीसाठी आपण पाहिले. अंतिम फेरीपर्यंत आपण पाहिले. खेळ अद्यापर्यंत उजवा राहिलाय आपण पाहिला तो वाघजाई क्रीडा मंडळ कुळकेवाडी. आदित्य गजमल, संचित मोडक, आदित्य शिंदे, ओंकार कुंभार, अभिषेक भोजने, अजिंक्य पवार आणि शुभम शिंदे हा एक मोठा डिफेन्स. वॉल ऑफ दसपटी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं जातं, वॉल ऑफ वाघजाई म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो. फार महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं अनेक मोठ्या मोठ्या लढती आपण पाहतो आणि त्यातलं वाघजाई क्रीडा मंडळ कुळकेवाडी हा कोकणातला असणारा महत्वाचा असणारा चमू क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी.
अनेक व्ह्युअर्स ही स्पर्धा आपण पाहतायत. अजिंक्य चा असणारा खेळ आपण पाहिला, त्याला साथ आहे ती ओंकार कुंभारच्या माध्यमातून. आपला प्रतिनिधी पाडा सुयोग लाले. पाक विभागातले असणारे अनेक लोक परदेशात देखील लागतात आणि परदेशात देखील ही स्पर्धा अनुभवत आहेत. आपण सोशल मीडियावरती आपण लिंक दिली आहे स्पर्धेची. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल एक चांगल्या प्रकारचे असणार कमेंट्स या ठिकाणी आपण अनुभवत असताना आजच्या महत्त्वाच्या रात्री. हजारो व्ह्युअर्स ही स्पर्धा अनुभवत आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना विद्युत प्रकाश होतातल्या देखण्या लढतीच्या निमित्तानं आपण सज्ज असताना प्रयत्न दमदार. कमान वाघजाई मोठ्या गुणतालिकेत जाण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहतोय या यंदाच्या आपण पहिली असणारी जी लढत झाली, आपण पहिली स्पर्धा झाली ती कादवड क्रीडा मंडळ कादवड. अंतिम सामना निलेश शिंदेचा असणार स्वस्तिक उपनगर आणि दसपटी यांच्या माध्यमातून. त्यात स्वस्तिकनं दसपटीवरती मात केली. दुसरी स्पर्धा आसूत संघर्ष क्रीडा मंडळ आसूत दापोली, त्यातला अंतिम मुकाबला याच दोन संघांच्या दरम्यान झाला होता. वाघजाई क्रीडा मंडळ कुळकेवाडी आणि शिवमुद्रा ही स्पर्धा देखील आपण कव्हर केली होती दापोलीतली. आणि त्या स्पर्धेत वाघजाई कुळकेवाडीनं याच शिवमुद्रावर मात केली होती. आणि कोकणातली ही रत्नागिरी जिल्ह्यातली तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या पाक गोरिलेवाडीची. आणि ती स्थिती आहे, तीच सिच्युएशन आहे. एका बाजूनं आपण पाहिलं तर मोठा गुणातला फरक आहे वाघजाई क्रीडा मंडळ कुळकेवाडीचा. आणि निश्चित स्वरूपात इरादे स्पष्ट केलेत या स्पर्धेच्या अजिंक्य पदावरती नाव कोरण्यासाठी. मात्र पश्चिम महाराष्ट्र आपण पाहिलंय प्रदीप नारवालची डुबकी बघायची आहे. मात्र महाराष्ट्रातला सर्वोत्तम डिफेंडर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तो शुभम शिंदे या ठिकाणी गॅदर करताना पॉइंट मिळताना पुन्हा एकदा वाघजाईसाठी. तीनचा डिफेन्स सुपर टॅकल ऑन. काय घडतंय काय बिघडतंय येणारा काय ठरवणार मित्रांनो या चालू सामन्यामध्ये कोण सक्सेस मिळवतोय. नशिबाची साथ आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात वाघजाईच्या माध्यमातून आहे. मात्र कमबॅक करावं लागेल. कबड्डी आहे, कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना झुकवला जाऊ शकतो. इतकी जबरदस्त क्षमता या संघामध्ये आहे. अतुल पाटील वेलकम. साहिलजी मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात. फुटबॉलचे असणारे आपले सर्वांचे लाडके स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहत असताना अविनाश चरापले हा आक्रमणासाठी सज्ज आहे. हा देखील कोल्हापूर जिल्ह्याला लीड करणारा गुणवान खेळाडू आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी मित्रांनो अनेक ठिकाणी आपण स्पर्धा पाहतो. मात्र पाक गोरिलेवाडी हे कुटुंब आहे मित्रांनो. आणि ही स्पर्धा आयोजित करत असताना ही सगळी असणारी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आपण पाहतो खूप मोठी नावं आहेत, पण यांनी सगळ्यांनी एकत्रित आले आणि एक देखण्या संयोजनाची असणारी देखणी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. स्पेशली थँक्स आपण सगळ्या पाक ग्रामस्थांचे. आपल्या सर्वांकडून आपण ही परवडी राहिली या स्पर्धेच्या निमित्तानं. एकापेक्षा असे दर्जेदार खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत असताना रंगतदार अशा लढतीच्या निमित्तानं या बघा त्या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्रातले विविध संघ आणण्यात ज्याचं महत्वाचं असणारं योगदान शेखर तटकरे. आपण पाहतो की सिनियर नॅशनलला आपण 2 वेळा पाहिलं. महाराष्ट्राच्या संघाला आपण लीड केलं. बीच कबड्डी स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहिलं. तो महाराष्ट्राचा लाडका खेळाडू आणि 67व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा असणारा एक विजेत्या संघातील खेळाडू शेखर तटकरे. मनापासून आभार आपले या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या पाक गोरिलेवाडी क्रीडा मंडळाच्या वतीनं शेखर तटकरे.
संघर्ष क्रीडा मंडळाने देखील खूप मोठं असणारं सहकार्य केलं. आपले देखील विशेष आभार असतील. रंगतदार अशा लढतीच्या निमित्तानं चिपळूण वासी या ठिकाणी सज्ज आहेत. रात्रीचे 12:15 वाजलेत. सामन्याचा असणारा उत्तरार्ध काही क्षण मित्रांनो शिल्लक आहेत. थोड्याच वेळात आपल्याला या स्पर्धेच्या असणाऱ्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली यांच्या वतीनं 17 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत निमंत्रित व्यावसायिक संघांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं असणारं आयोजन केलेलं आहे. ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली यांच्या माध्यमातून 17 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत निमंत्रित व्यावसायिक संघांची राज्यस्तरीय स्पर्धा, म्हणजे यानंतरची आणखीन तिसरी स्पर्धा मित्रांनो राज्यस्तरीय. 2 त्यातल्या दापोलीत, एक जालगावमध्ये आणि दुसरी दापोलीतल्या असणाऱ्या चिरावली या गावात, आणि तिसरी आहे खडपोलीमध्ये. पुढच्या 3 स्पर्धा आपण एन्जॉय करणार क्रीडा रसिक. एक मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धांचा असणारा थरार आपल्या कोकणच्या भूमीत, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात. थोड्याच वेळात पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय. क्रीडा रसिक आपण भरपूर एन्जॉय करताय. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे ही स्पर्धा मोठी होते. स्पेशली थँक्स आपल्या सगळ्यांचे. सगळ्यात विशेष आभार आमच्या महिला भगिनींचे, कारण रात्री 12:15 वाजून गेलेत. आपली तहान भूक विसरून त्याच गॅलरीमध्ये संध्याकाळपासून मी आल्यापासून बघतोय, आणि काही महिला समोरही उभे आहेत. पाक गोरिलवाडी क्रीडा मंडळ हे आपले कुटुंब आहे, आणि त्या कुटुंबाच्या स्पर्धेत आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. स्पर्धेची शोभा वाढवलीत. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सामन्यातले असणारे इरादे स्पष्ट केले. कोकणातल्या दुसऱ्या सलग राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्तानं अजिंक्यपदाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे. आपण पाहतो तो वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी अभिषेक भोजनी आक्रमणासाठी सज्ज असताना क्रीडा रसिकांचा उसळून वारा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आणणार. या स्पर्धेची आन बान शान आपण पाहतोय. हे तमाम ऑडियन्स क्रीडा रसिक आजच्या महत्वाच्या क्षणी अनेक सोशल मीडियावरती हजारो व्ह्युअर्स ही स्पर्धा अनुभवत आहेत. विद्युत प्रकाश ज्योतातल्या देखण्या लढतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अनुभवत असताना प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी देखील खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. अनेक आपण पाहतोय जी चॅनल्स आहेत, युट्यूब चॅनल्स आहेत, त्याच्यावरती देखील या स्पर्धेचा असणारा आपण थेट प्रक्षेपण अनुभवतोय. आणि त्यामुळं निश्चित स्वरूपात पाक गोरिलवाडी क्रीडा मंडळाची असणारी स्पर्धा अक्षय 5-10 मिनिटाचा आहे. आता शेवटची 10-15 मिनिटं जरा थांबा. एवढं सहकार्य आपण प्रचंड केलेलं आहे. आपल्या महिला भगिनींचे आभार मानावे तितके थोडे आहे. थोड्याच वेळात बक्षीस वितरण आहे. आपण एन्जॉय करूया सगळ्यांनी. अजिंक्य पवार मित्रांनो हा एक महत्वाचा सितारा, ज्याच्याबद्दल भरभरून बोलावं. मी नेहमी सांगतो, अनुप कुमार, निलेश चव्हाण, दीपक हुड्डा, मोहित चिल्लर, अमित हुड्डा असे चांगले जे स्टार्स आहेत हे त्याचे असणारे आयडॉल आहेत. अनेक वेळेला निश्चित स्वरूपात या अजिंक्यनं बोलून दाखवलंय. चिपळूण रेल्वे, जयपूर पिंक पॅन्थर्स, तमिळ थलाइवाज, बँगलोर असा प्रवास त्याचा गुरुकुल पासून प्रारंभ झाला. वाघजाई कोळकेवाडीकडून आपण पाहतोय. NYP ला जयपूर पिंक पॅन्थर्सनं संधी दिली, ज्याला आपण न्यू यंग प्लेअर म्हणतो सिलेक्शनच्या माध्यमातून. त्या सिलेक्शन ट्रायलला तो त्या ठिकाणी उपस्थित होता. महिंद्रा अँड महिंद्रा या संघाकडून देखील आपण पाहिलं. स्वप्नील शिंदे याची असणारी समर्थ साथ याला. त्यानंतर कर्नाटकमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दिला त्यांनी. मॅटवर आणि महिंद्रामध्ये त्या ठिकाणी प्रथम क्रमांक आला होता. 1.5 वर्ष महिंद्रामध्ये खूप मोठी असणारी मेहनत, आणि त्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी कोकणचे सुपुत्र सागर बांदेकर आणि मंडणगडचे सुपुत्र विलास जाधव शिवछत्रपती अवॉर्डी खूप मोठं सहकार्य या अजिंक्यच्या आजच्या जडणघडणीत आपण पाहतोय. अनेक शिलेदारांना संधी दिली आणि म्हणून आज सेंट्रल रेल्वेमध्ये आपण त्याला पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं स्पेशली थँक्स आंतरराष्ट्रीय पंच आमचे नितीन उर्फ मुन्ना कदम, स्पर्धेचे निरीक्षक आदरणीय सन्मान्य विकास उर्फ भाऊ पवार, स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक, आणि
तमाम त्यांचा असणारा पंच पॅनल ज्यांनी खूप मोठी साथ या स्पर्धेसाठी दिली, या सगळ्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. माननीय आमदार सन्मान्य शेखरजी निकम साहेब यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा आपण घेतली. आदरणीय शेखरजी निकम यांच्या गौरवार्थ ही स्पर्धा आपण घेतली आणि त्याबद्दल शेखरजी निकम असतील, आदरणीय अबुशेठ ठसाळे असतील, सन्मान्य मोहनशेठ मिरगल असतील, शिवमजी चव्हाण असतील, उमेशदादा सकपाळ असतील, खूप मोठी अशी नावं आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी आमच्या मंडळाचे आधारस्तंभ म्हणून राहिले आणि म्हणून देखण्या संयोजनाची असणारी देखणी स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलं. याबद्दल या सर्व सन्मान्य देणगीदारांचे देखील आपण मनस्वी आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आजची स्पेशल पर्वणी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी अनुभवत असताना विद्युत प्रकाश होतातल्या देखण्या लढतीच्या निमित्तानं एका रंगतदार अशा लढतीत आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. एक बिग फाईट आपण पाहणं अपेक्षित होतं, मात्र एकतर्फी असा सामना आपण पाहतोय. तो वाघजाई आणि शिवमुद्रा यांच्या दरम्यानचा सामन्यावर मजबूत पकड. वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी, ओंकार कुंभार 30 सेकंदाची असणारी चढाई आणि त्याच्यात आपल्याला पाहत आहे गुणवत्ता ठासून भरलेला काउंट डाऊन स्टार्ट. चिपळूणमधून अनेक महिला खेळाडू देखील आपण पाहतो. यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जो महाराष्ट्राचा संघ हा निवडलाय, क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आपल्या खेळची असणारी गुणवान खेळाडू समरीन बुरोणकर आणि सिद्धी चाळके या 2 खेळाडूंची असणारी निवड झाली महाराष्ट्राच्या संघात. ही स्पर्धा देखील एक महत्वाची असणार आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी. रंगतदार अशा लढतीचा आपण मित्रांनो साक्षीदार एक अनुभवताना अजिंक्य पवारचा असणारा विस्फोटक आपण खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिला. जगदीश उर्फ बाबा शिंदे, त्याचबरोबर राजेश कुंभार बेहद खुश आहेत आपल्या संघांच्या या खेळाडूंच्या परफॉर्मन्सवर. प्रतीक शिंदे देखील त्या ठिकाणी जोडले जात आहेत. स्पर्धा कुठे असू द्या नेहमी ही जोडी असते आणि तिथं येत असतात जे सपोर्टर्स असतात. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं शेवटची 5 मिनिटं वाघजाई 38 आणि शिवमुद्रा 14. खूप मोठी आघाडी आहे. 24 गुणांची आघाडी अद्यापर्यंत आपण पाहतोय. चालू सामन्यातली शेवटची 4 मिनिटं. लगेच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण जाणार. रंगतदार अशा लढतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अपेक्षित होतो, मात्र एकतर्फी असा सामना या ठिकाणी आपण पाहत असताना खूप मोठा कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल असं आपण वाटत होतं, मात्र जे दापोलीत झालं तीच सेम सिच्युएशन पुन्हा एकदा चिपळूणमध्ये आपण पाहत असताना आजच्या महत्वाच्या क्षणी. टू पॉइंट्स टू शिवमुद्रा. नमस्कार क्रीडा रसिक. सामन्याच्या उत्तरार्धामध्ये मी अमोल टाकळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला स्पेशली थँक्स म्हणतो आमच्या मंडळाच्या वतीनं, कारण या देखण्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात. डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा आपण सगळ्यांनी अनुभवली. मित्रांनो, विजय जितका कठीण तितका विजयाचा आनंद जास्त असतो आणि खऱ्या अर्थानं ही आमच्या पाक गोरिलवाडीची असणारी स्पर्धा आपण निश्चित अनुभवली. महाराष्ट्रातले जे 16 संघ आणि त्याच्या माध्यमातून पोहोचले अनेक स्टार्स आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवले आणि आजच्या रंगतदार लढतीच्या आजच्या 3ऱ्या दिवशी 2 उपांत्य फेरीच्या लढती आणि एक अंतिम फेरीचा असणारा सामना आपण या ठिकाणी अनुभवताना सामन्यावरती मजबूत पकड आणि आपण पाहतो अशा प्रकारे या स्पर्धेचा असणारा आपण अंतिम गुणफलकाकडे जाऊया. वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी 40 गुण, शिवमुद्रा 16 गुण.